आखाती युद्धाचा परिणाम म्हणून पाहिलं तर भारतामध्ये डिझेल आणि पेट्रोलची मोठे प्रमाणात टंचाई झालेली आहे, तुटवडा पडलेला आहे. आणि अशातच शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फटका बसताना दिसत आपण पाहू शकतो की आपण हे संग्रामपूर तालुक्यातील एक शेतकरी आहे विशाल मुरुक नावाचे, ते शेतकरी स्वतः त्यांना ट्रॅक्टर न मिळाल्यामुळे, ट्रॅक्टर कशामुळे नाही मिळालं, त्यांच्या डिझेल नसल्यामुळे, त्यांची वखरणी नांगरणी आता ही होत नसल्यामुळे त्यांना स्वतः ते बैलाच्या ठिकाणी जू खांद्याला लावून आणि स्वतःच्या शेतामध्ये ती वखरणी करताना दिसत आहे. म्हणजे एवढी भीषण अवस्था या शेतकऱ्यावरती आज आलेला आहे. बळीराजा एकदम त्रस्त झालेला आहे. म्हणजे सरकारने कमीत कमी या शेतकऱ्यांना सुद्धा तरी थोडीफार एक मदत म्हणून त्यांना तात्काळ डिझेलची व्यवस्था करून देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. आपण त्यांच्या सोबत बोलणार आहोत, आपण त्यांची सोबत चर्चा करणार आहोत की विशाल मुरुक आपल्या सोबत आहेत. संग्रामपूर तालुक्यातील हे बावनबीर या गावातील हे शेतकरी आहेत. कशा संदर्भात तुम्ही हे आज स्वतः झोपून आणि वखरणी करतात, नेमकं काय कारण? नेमकं कारण एकच आहे की शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आज बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात कोणतीही डिझेलची पुरवठा इथे केला जात नाहीये. शेवटी आम्हाला आमच्या खांद्यावरती झू घेऊन आम्हाला शेतीची मशागत करावं लागत आहे. हे आमचं अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सत्तेतले असल्यामुळे त्यामुळे सध्या आमच्यावर ही वेळ येत आहे. यापेक्षा दयनीय अवस्था कोणतीच नाही. मग आता तुमची सरकारकडे काय मागणी आहे नेमकी? आता की तुम्हाला आता सध्या डिझेल मिळत नाहीये, स्वतः तुम्ही मशागत करतात, पूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये हाहाकार उडालेला आहे. शेतकऱ्याची परिस्थिती आता ही जर पाहिली एकंदरीत तर त्यांना डिझेल मिळत नाही आणि त्याच्यामुळे शेतीची मशागत होते. तुमची सरकारकडे काय मागणी राहणार? आमची सरकारकडे एकच मागणी आहे की आता पेरणीचा हंगाम आलेला आहे. तर पेरणीचा हंगाम आल्यामुळे शेतकऱ्यांना आता सध्या पराठी असेल, तूर असेल, सोयाबीन असेल याची लागवड करावी लागते. त्यामुळे सरकारने त्वरित बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संग्रामपूर असेल, जळगाव असेल, शेगाव असेल या संपूर्ण तालुक्यात शासनाने डिझेलची पुरवठा करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे एवढीच आमची अपेक्षा आहे. तर हे आपल्या सोबत विशाल मुरुक हे शेतकरी जे होते बावनबीर मधील जे संग्रामपूर तालुक्याचा आदिवासी पट्टा आहे, त्या पट्ट्यातील हा शेतकरी या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये जे त्यांना डिझेल नसल्यामुळे आज ते अंगावरती जो घेऊन आणि स्वतः शेतीची मशागत करताना दिसत आहे. त्यामुळे सरकारने या तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना कमीत कमी त्यांना डिझेल उपलब्ध करून द्यायला पाहिजे. कारण आता यांत्रिक शेतीकडे जास्त कल हा शेतकऱ्यांचा वळलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता डिझेल उपलब्ध करून देण्यात यावे आणि जेणेकरून त्यांची शेतीची मशागत ते व्यवस्थितपणे पूर्ण करू शकतील. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.